नमस्कार, सीरीज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में हम बात करेंगे डोंबिवली के, जहां पूर्व में स्टेशन के नजदीक पाटकर रोड पर दिन पर दिन शराबियों का जमावड़ा बढ़ता जा रहा है। और चर्चा करेंगे जालना की, जहां संघर्ष योद्धा जननायक गोपीनाथ रावजी मुंडे साहब की 75वीं जयंती बदनापुर शहर स्थित शिवसेना जनसंपर्क कार्यालय में मनाई गई। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। डोंबिवली पूर्व में स्टेशन के नजदीक पाटकर रोड पर दिन शराबियों का जमावड़ा बढ़ता जा रहा है। मनपा और पुलिस प्रशासन ने कई बार यहां से शराबियों को हटाने का प्रयास किया, मगर हर 2 दिन बाद स्थिति जैसी की वैसी रहती है। आखिरकार कल्याण डोंबिवली मनपा की फ प्रभाग क्षेत्र की सहायक आयुक्त हेमा मुंबरकर ने शराबियों को हटाने के लिए एक तारीफे काबिल युक्ति का इस्तेमाल किया और जिन सड़क दुभाजकों पर बैठकर शराबियों की महफिल जमती थी, वहां पर वृक्षारोपण करने का आदेश जारी कर दिया। इन दुभाजकों पर वृक्षारोपण से शराबी बैठ नहीं पाएंगे और शराबियों से उत्पन्न होने वाली समस्याओं से नागरिकों को आज़ादी भी मिल जाएगी। हेमा मुंबरकर के इस प्रस्ताव का शहर के नागरिकों ने स्वागत किया है। म्हणून आम्हाला एकदम स्वच्छता म्हणजे एवढी सगळं महानगरपालिकेने सगळं कामं केलेले आहे, सगळे सांगितले त्यांनी की एवढ्या वर्ष 80-90 वर्षापासून आम्ही इथं नाका होता आणि नाक्यावरती सगळी स्वच्छता आम्हाला आता असं वाटायला लागलं की एकदम चांगलं गार्डन सारखं एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे सुरक्षा म्हणजे ही सगळ्यांची आपली प्रगती चांगली व्हावा म्हणून ही आपल्याला सगळ्यांना सांगू शकतो की बा घाण वगैरे काही करायचं नाही, थुकायचं नाही वगैरे, बाकी वगैरे सगळं म्हणजे हे एवढं जेवढं सुंदर काम केलं तर असं सगळ्यांच्या यांच्या वतीने झालं, महानगरपालिकेत सगळ्यांनी करून घेतलेलं आहे आणि याने अजून परत सगळं केलं तर खूप छान काम होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। शॉपच्या समोर काही बेवडे काही दारू पिऊन इथे बसायचे, पण तुम्ही नवीन उपक्रम महापालिकेने केलेला आहे। त्याच कट्ट्यावर एक नवीन वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केलेला आहे। नेमका काय उद्देश आणि काय सांगता? माननीय आयुक्त महोदया यांचे पहिल्यापासूनच निर्देश आहे की शहर सुंदर करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या काही गोष्टी करता येतील तर करा। मग त्या पद्धतीने मी आज म्हटलं एक प्रयत्न करून तरी बघूया नागरिकांची साथ आपल्याला मिळते की नाही मिळते। मग त्या उद्देशाने मी आज हे जे पाटकर हे आपलं ब्रिजच्या खाली, पाटकर प्लाझाच्या खाली तिथे ब्रिज जो आहे, डिवायडर आहे, तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे। पहिलं एक ट्रायल बेसिसवर मी केलंय, म्हटलं आता याच्यावर कोणाचे काय नागरिकांच्या तक्रारी येत आहेत किंवा काय येत आहेत किंवा सहकार्य मिळत आहे की प्रोत्साहन मिळत आहे, तर इथे आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं याचा मला खूप आनंद वाटलेला आहे। आणि आयुक्त मॅडमला पण ही कल्पना खूप छान प्रकारे आवडलेली आहे आणि मी आयुक्त मॅडमने मला जसं ॲप्रिशिएट केलेलं आहे की चांगलं काम आहे, तर त्याप्रमाणे मी आणखीन जोराने आणि जोमाने काम सुशोभित करण्याचं आणखीन चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हे माझ्या स्टाफला पण सांगितलेलं आहे। आणि हे दुकानदार जे आहे, या प्रत्येक दुकानदार आहेत, त्यांनी हा प्रत्येक डिवायडर वाटून घेतलेला आहे की ज्याने प्रत्येकाने आपलं डिवायडर एकदम स्वच्छ करायचं आहे, रंगरंगोटी करायची आहे, पर्यावरण म्हणजे झाडं लावायची आहेत आणि शिवाय त्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे। ते जिवंत राहिले तरच ते सौंदर्य दिसून येणार आहे ना, तरच ते सुशोभित दिसणार आहे। अशा दृष्टिकोनातून हा पर्यावरणाचा एक छोटासा माझा खारीचा वाटा समजून मी हे कार्य करायला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। संघर्ष योद्धा जननायक गोपीनाथ रावजी मुंडे साहब की 75वीं जयंती बदनापुर शहर स्थित शिवसेना जनसंपर्क कार्यालय में मनाई गई। इस समय भाजपा के विधायक नारायण कुचे, शिवसेना जिला प्रमुख भाऊ साहेब घुगे, कैलाश दुधानी, अनिल राव कोलते, भगवान राव मात्रे, महादू गीते, ईश्वर जुबन, सीताराम गोरे आदि लोग मौजूद थे। संपर्क कार्यालय परिसरामध्ये जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय नारायणराव कुचे साहेब, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र भगवानराव मात्रे, आमचे शिवसेनेचे तालुका संघटक भगवानराव मदन, सीताराम गोरे, फुके पाटील, माधवराव गेटे, कैलास सेठ उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज आपण 75वी जयंती स्वर्गीय मुंडे साहेबांची साजरी करत आहोत। आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रभर या लोकनेत्याला आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम सर्वच जण म्हणजे त्या जातपात धर्म काही नाही, मुंडे साहेब हे सर्वांचे होते, त्यामुळे सर्वच जण सर्व स्तरामधून त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत। मुंडे साहेब म्हणजे एक आदरामध्ये व्यक्तिमत्व होतं। मलाही मुंडे साहेबांचा सहवास लागला, सन्माननीय कुचे साहेबांनी मुंडे साहेबांचा सहवास त्यावेळेस लाभला। खरं तर
त्यांच्या पाठीमागं त्यांनी खंबीर आशीर्वादाची थाप दिली, तो नक्कीच या आजच्या आपण बघतो या राजकारणामध्ये पुढे आलेला आपण बघतो. त्यापैकी खरं तर मुंडे साहेबाला सत्ता जास्त मिळाली नाही, सत्तेत कमी वेळ राहिले. 95 ते 99 पर्यंत त्यांना फक्त उपमुख्यमंत्री पद मिळालं, गृहमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा संघर्ष करावा लागला आणि जेव्हा बीडमधून ते खासदार म्हणून निवडून आले आणि शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर ग्रामविकास खात्याची जबाबदारी सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मुंडे साहेबांवर दिली. आणि बांधवांनो, जेव्हा सत्कार साहेबांचा घेण्यासाठी ते बीडला येत होते तेव्हाच काळाने झडप घातली आणि दिल्ली येथे मुंडे साहेबांचं अपघाती निधन झालं. आणि अशा नेत्यांना आम्ही सर्वजण मुकलेलो आहे. त्यांच्या आठवणी, या आठवणीला उजाळा देणं, त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे राज्याला नव्हे देशाला, त्याप्रमाणे आपण काम करणं, प्रामाणिकपणाने दाखवणं, कार्यकर्ते कसे जोडायचे मुंडे साहेबांकडून आपण त्यावेळेस शिकलो नाही, त्या पद्धतीने आपण कार्यकर्ते जोडणं, कार्यकर्त्यांना सांभाळणं, हेच खरं मुंडे साहेबांनी त्या काळात शिकवून दाखवून दिलेली आहे. आज पण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षामध्ये मानणारा, सर्वच पक्षामध्ये आदरणीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग आहे. नुसती भारतीय जनता पार्टी शिवसेना मध्ये नसून सर्व पक्षामध्ये त्यांचं मित्रमंडळ आहे. त्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम सन्माननीय पंकजाताई पालवे असेल, प्रीतमताई मुंडे असेल यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं. आणि आपण सर्वजण आदरणीय पंकजाताईच्या पाठीमागे खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये उभं राहायचं. त्याचबरोबर सन्माननीय आमदार साहेबी, आपली मोठी बहिणी या नात्यानं पंकजाताईच्या पाठीमागं खंबीरपणे मुंडे साहेब गेल्यापासून आपले कुचे साहेब त्यांच्या पाठीमागं ताकदीने उभे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब आपल्याला मी विनंती करतो, बदनापूरच्या शिवसेनेच्या वतीने सर्व 18 जातीतील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपण उद्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये सन्माननीय पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद भारतीय जनता पार्टीकडून मिळावं अशी आमची शिवसेनेच्या वतीने सर्वांच्या वतीने मागणी करतो. ही मागणी नक्कीच आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगसाल आणि ताईला येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होऊन मुंडे साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तर आहेच, परंतु ताईंना जर पुढे आणलं तर आपण नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे नेते ते जरी नसले, त्यांच्या विचाराची शिदोरी आपल्या हृदयात असतील असे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयातील अभिवादन प्रसंगी उपस्थित जिल्ह्याचे प्रमुख भाऊसाहेब दुगे, तालुक्याचे अध्यक्ष भगवानजी म्हात्रे, भगवान बापू मदन, ज्येष्ठ शिवसैनिक आमचे नेते गोरे साहेब, माधुभाऊ विखे पाटील, कुठले विधानसभेचे संयोजक आहे ना, कैलास खैरे, बरंच चालू आहे तुमचं, आमचे लाडकी बहीण नानी आणि उपस्थित सर्व, मी सर्वांचे नाव घेऊ शकतो, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो, प्रथम मी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मुंडे साहेब जाणे तुमच्या आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट. संघर्ष योद्धा, ज्यांनी सत्तेसाठी नव्हे तर शेवटच्या माणसासाठी लढा देण्याचं काम आयुष्यात जर कोणी केलं असेल तर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब. आणि मुंडे साहेबांचं नेतृत्व असं तसं नव्हतं. मुंडे साहेबांचं नेतृत्व शेवटच्या घटकातला माणूस, तो वंचित समाजातला असेल, 18 जातीचा असेल, बहुजनातला असेल, त्याला सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला पुढे करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. एक कार्यकर्ता तयार करण्याची एक कंपनीच मुंडे साहेबांकडे. असे माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत मुंडे साहेबांनी तयार. आणि मुंडे साहेबांचा विचार घेऊन आम्हाला पुढे जायचंय. मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई चालू लागल्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, याच्यात सुद्धाही शंका नाही. पण मी एकच तुम्हाला सांगेन, मुंडे साहेबांनी जो संघर्ष तुमच्या आमच्यासाठी केला
त्या संघर्षामधून तुम्ही आम्ही तयार झालो. त्याचा फायदा आपल्याला झाला. साहेब गेले, फायदा तुम्हाला. मग मुंडे साहेबांचे विचार तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात असले पाहिजे. बोलण्यासारखं खूप काही आहे. मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मित्रपक्ष म्हणून शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान प्रमाणितपणे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलं पाहिजे. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं. मी कार्यकर्त्याला मनापासून शुभेच्छा देतो. बदनापूरमध्ये ऐतिहासिक मराठवाड्याच्या इतिहासामधला बदनापूरचा विजय झाला. कारण की 2014ला मला 73,000 मतं पडली, 2019ला 1,07,000 मतं पडली आणि 2024ला 1,38,531 मतं पडण्याचा विक्रम सगळ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीनं आणि मतदाराच्या आशीर्वादामुळं आज आपला विजय ऐतिहासिक झाला. मी तुमचा सर्व कार्यकर्त्याचं मनापासून हात जोडून पाय पडून नम्रपणे विनंती करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचा. मुंडे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. जालना से सी न्यूज संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। परभणी शहर में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले के पास संविधान प्रतिकृति थी। संविधान प्रतिकृति विटंबना करने वाले माते फेरू के ऊपर कार्रवाई दर्ज करने की मांग जेएमईएम एसोसिएशन कंधार की ओर से की गई। इस मांग के निवेदन 11 दिसंबर को तहसीलदार कंधार की ओर से महाराष्ट्र के राज्यपाल को दिए गए। इस मांग के निवेदन पर जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया एसोसिएशन के अध्यक्ष मयूर, सचिव राजरत्न गायकवाड़, सह सचिव शुभम केंद्रे, कार्याध्यक्ष रमेश ठाकुर, प्रसिद्धि प्रमुख नरसिंह पेटकर ने सिग्नेचर स्वाक्षरी कर दी है। इन निवेदन के प्रति पुलिस अधीक्षक नांदेड़ और पुलिस निरीक्षक कंधार को दी गई। ठीक, परभणी शहरामध्ये काल महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची जी प्रतिआकृती होती, त्याच्यामध्ये उद्देशिका जी नमूद होती, ज्या उद्देशिकेमुळे संविधानाच्या प्रत्येक भारतीयाला जीवन जगण्याची एक ताकद मिळते, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि सन्मानाने माणूस पाऊल टाकायला धाडस करतो, अशा संविधानाची विटंबना परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांची विटंबना झालेली आहे। महामानवांचा पुतळा हा पोलीस अधीक्षक परभणी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तो भाग हा अत्यंत वर्दळीचा असून त्या ठिकाणी सतत वर्दळ, वाहनांची वर्दळ, माणसांची वर्दळ आणि दवाखान्याची रेलचेल त्या ठिकाणी चालू असते आणि त्या ठिकाणी पोलीस पॉइंट पण असतो। त्या ठिकाणावर या संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलाची विटंबना झालेली आहे। हा विटंबना करणारा व्यक्ती पोलिसाच्या स्वाधीन आहे असं मीडियामधून ऐकायला मिळालेलं आहे। म्हणून त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आज तहसीलदार कंधार यांना निषेधाचं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन कंधारला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत। आम्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। महोदय राज्यपालांच्या नावानं आम्ही निवेदन नमूद केलेलं आहे आणि त्या निवेदनात आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या, महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते, संविधानाची पायमली होते, अशा घटना घडवणाऱ्याला, असे कृत्य करणाऱ्याला, याच्या पाठीमागे ज्याची ताकद आहे हे शोधून काढण्याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन अवघा 1.5 दिवस झाला असताना परत महामानवाची या ठिकाणी विटंबना होते आहे। या घटनेचा आणि शासनाच्या कृतीचा आम्ही या ठिकाणी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महापुरुषाच्या प्रतिमेची किंवा संविधानाची विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कठोरात कठोर त्या माणसावर कार्यवाही करावी, अन्यथा जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं जाईल। हा निर्वाणीचा इशारा आज या ठिकाणातून आम्ही संघटनेच्या वतीनं देतोय। धन्यवाद। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिग्बंगर तेलंगे की रिपोर्ट। फिलहाल इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।